तर नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागत रॅलीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचं दिसलं। काहींचे फोन तर काहींचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले। या चोरीच्या तक्रारीसाठी सकाळपासून नागपूरच्या बजाजनगर आणि सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रारकर्त्यांची रीख लागली आहे। दरम्यान पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी सध्या सुरू आहे। मात्र अद्याप त्यांच्याकडून कुठलाही मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला नाही। सुरुवातीला आम्ही नारे लावताना जेव्हा फडणवीस साहेब आले आणि आम्ही त्यांना मग नारे लावत असताना हात दिला, त्यावेळेला 1 ते 2 मिनिटांमध्ये मी मागे हात लावून बघितला तर माझं वॉलेट नव्हतं। मग मला एकदम कसं वॉलेट दिसला नाही, त्यामुळे मी माझ्या याच्यात बघितलं चेन पण नव्हती। साहेब आल्यानंतर खूप गर्दी वाढली आणि मी नंतर बघितलं 1-2 मिनिटात माझ्या पर्समध्ये जी कॅश ठेवलेली होती ती सगळी कॅश अंदाजे 20,000 रुपये चोरीला गेलेली होती। तुमचं काय केलं? माझं सोन्याची चेन होती 2 तोळ्याची। मी फडणवीस साहेबांचं व्हिडिओ शूटिंग घेत होतो आणि शूटिंग ते जशी गाडी त्यांची पार झाली आणि मागून एकदम गोंधळ झाला, असा भगदळ मचवल्यासारखं झालं आणि 1 सेकंदात त्यांनी एकदम चेन साफ करून दिली। लक्षात पण नाही आलं माझ्या। तुमचं काय केलं? माझी सोन्याची चेन गेली हॉटेल सेंटर पॉईंटच्या समोरून। मी त्यांचं व्हिडिओ शूटिंग करत असताना मला जोरदार धक्के मारण्यात आले आणि त्या धक्क्यामध्ये त्यांनी चेन अशी कट केली आणि ब्रेसलेट पण कट, पण ब्रेसलेट माझं अटकलं पण सोन्याची चेन माझी चालली गेली त्याच्यामध्ये। मी 20,000 रुपये डिस्पॉलचं पेमेंट द्यायला आणलं होतं। तिथून बॉक्स देऊन MIDCला जातो म्हटलं पेमेंट घ्यायला, पण मी त्या रॅली पाहायला नाही गेले होते, गर्दीत थांबले होते? नाही थांबलो नव्हतं साहेब, फक्त डिस्पोजल बॉक्स दिला आणि म्हटलं साहेब यायचे आहे देवेंद्र साहेब म्हणून थांबलो 5-10 मिनटं। काहीच गर्दी नव्हती तिथे त्यावेळेस। जेव्हा जसे जवळ आले तसतशी गर्दी वाढत गेली आणि माझ्या खिशात 20,000 रुपये होते, ते काढून घेतले कोणतरी पटकन। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।